करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, जर तुम्ही आयुष्यात चुकत असाल तरच माफी माग, नाहीतर तुम्ही चुकत जर नसाल तर कोणाचीही माफी मागू नका, कोणालाही शरण जाऊ नका. का भाग दिलेला आहे? प्रत्यक्षात आपल्याला एक सवय असते, आपल्या हातून एखाद्या वेळी चूक घडली, त्या चुकीची माफी आपण मागितलीच पाहिजे. परंतु चूक नसताना माफी मागायची, विचार करा. बघा, प्रत्यक्षात समोरची व्यक्तीसुद्धा आपल्याकडे निरखून पाहत असते, आपली पारख करत असते. जर आपण बघा, प्रत्यक्षात मागच्या वेळीसुद्धा एक समर्थांनी बोध प्राप्त करून दिला होता, जेवढं आपण साधं राहू ना, जेवढं आपण भोळं राहू ना, तेवढी लोकं आपली गैरफायदा घेत असतात. मग इथे सुद्धा चूक झाली तर नक्कीच माफी मागा, तोपर्यंत पुढे जाऊ नका. परंतु चूक जर नसेल आणि तिथे जर तुम्ही माफी मागत असाल, शरण जात असाल, एखादं काम होईल माझं म्हणून तुम्ही शरण जात असाल, अजिबात लोटांगण घालू नका. तुम्हाला सुद्धा उत्तम प्रकारे आयुष्य प्राप्त झाले, तुम्हाला सुद्धा उत्तम प्रकारे आत्मविश्वास प्राप्त झालेला आहे, तुम्हाला उत्तम प्रकारे मन आणि उत्तम प्रकारे बुद्धीसुद्धा प्राप्त झाली असताना लोकांच्या समोर लोटांगण घालण्याची गरज काय? समर्थ म्हणाले, ज्या प्रकारे आपली विचारशक्ती बघा, आपल्याला माहीत असते, कारण पशुपक्ष्यांची घरटी, त्यामध्ये राहणारी पिल्लं, कळपात राहणारी मेंढरं, घरात राहणारी माणसं, जंगलात राहणारे वन्य प्राणी, पाण्यात राहणारे जलचर प्राणी, प्रत्येकाची विचारशक्ती वेगवेगळी. कारण पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. कारण प्रत्येकाच्या वाटेला कोणीतरी बोलणारं असतं, कोणीतरी टोकणारं असतं. जळणारे पण तितकेच असतात आणि छळणारे सुद्धा तितकेच असतात. म्हणून स्वतःचा सगळा वेळ लोकांचं शब्द, लोकांचं शाप ऐकायला आपले कान टवकारलेले नसावेत. आपला वेळ त्यांच्यासाठी का घालवावा, का खर्च करावा? लोकांचे शब्द ऐकण्यासाठी, लोकांचे शाप ऐकण्यासाठी. आपण चूक केलेली नाही आहे ना, मग त्यांचं का बोलणं ऐकायचं, का तिथे ऐकत बसायचं? समोरची व्यक्ती बोलते कारण त्यांना माहिती आहे यांनीच केलेलं आहे, परंतु आपण केलेलं नाही आहे. मग तिथे उभं राहून फक्त आपण ऐकत बसायचं का? नाही आहे. जर समजा आपण चूक झाली असेल तर त्यांची आपण माफी मागू शकतो, त्यांना आपण बोलू शकतो, बाबा माझ्या हातून चूक घडली, पुन्हा अशी होणार नाही. परंतु आपण काही केलं नसताना जर आपल्यालाच ती व्यक्ती बोलत असेल आणि तिथेच आपण ऐकत बसत असू, आजूबाजूचे लोक पाहणारी आहेत की बाबा यांनीच केलेलं आहे, बरोबर ना? परंतु आपण केलेलं नसतं. परंतु लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो की नाही? म्हणून जर आपण तिथे चुकलेलो नाही आहेत, चूक केली नाही आहे, मग तिथून सरळपणे निघलेलं हे उत्तमच आहे. कारण आयुष्यातला मीपणा जर सोडला ना, त्यानंतर आयुष्यात कधीच कमीपणा येत नसतो. आता आयुष्यात मीपणा केव्हा येतो? आपल्याला असं वाटतं ना, अरे मी जसा बोलतो ना तसं दुसरं कोणीच बोलू शकत नाही. नाही बाबा, तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने बोलणारे आहेत. पण त्यानंतर ते आयुष्यात कुठेतरी कमीपणा घेत असतात, ते दाखवत नाही आहे. शांत स्वभावाची माणसं बघा, तुम्ही तुमच्या आयुष्यात जर पाहायला मिळाली ना, तर शांत स्वभावाची माणसं पहा.
समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. परंतु ज्यावेळी आपण बोलायचो ना, अरे हा आहे ना खूप शांत असतो, ही आहे ना खूप शांत असते, कधीही जा, कधीही कुठेही भेटली तरी, कुठेही भेटला तरी बघा हा शांत स्वभाव पाहायला मिळतो. परंतु ज्या वेळेला एखाद्या कारणावरून, एखाद्या गोष्टीवरून जेव्हा ती व्यक्ती भांडत असते किंवा बोलत असते ना, तेव्हा आपले डोळे गरगर गरगर फिरत असतात. मन इकडे-तिकडे पूर्णपणे चंचल होतं. अरे, ही व्यक्ती अशी कशी बोलायला लागली? ही तर व्यक्ती शांत स्वभावाची होती. मग असं झालंच कसं? असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. म्हणून प्रत्येकाची विचारशक्ती वेगळी आहे. बरोबर की नाही? म्हणून विचार करा, समर्थ म्हणाले. भरून आलेली प्रत्येक गोष्ट सुंदरच दिसत असते. कारण एखादं आभाळ, एखादं आकाश, बघा पाऊस येणार आहे. यावेळी पाऊस डायरेक्ट पडत नाही. काळे ढग जमा होतात. बरोबर की नाही? आणि त्यावेळी आभाळ भरल्यानंतर पाऊस येतो की नाही. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट किंवा आपलं मन असं. मन जेव्हा भरतं, एखादी गोष्ट आपल्याला खायची आहे किंवा एखादी गोष्ट आपल्याला प्यायची आहे. जेव्हा ते आपण पूर्णपणे खाऊ, तेव्हा मनाला शांतता वाटते. मन भरलं, पोट भरलं. बघा बघा पोटाची तृप्ती केव्हा, पोटाला समाधान केव्हा प्राप्त होईल? जेव्हा पोट पूर्ण भरल्यानंतर समाधान होईल. समोर अनेक दुकानं आहेत, परंतु खिशात पैसे नाही आहेत. नुसती ती वस्तू पाहून, त्या गोष्टी पाहून आपलं पोट भरेल का हो? नाही आहे. पोटात गेल्याशिवाय मनाची तृप्ती होणार नाही, पोटाची तृप्ती होणार नाही. म्हणून बघा प्रत्यक्षपणे मन भरताना विचार करणं फार गरजेचं आहे. कारण आपण एखाद्या व्यक्तीला फसवतो. परंतु प्रत्येक वेळेला बघा आपण ज्यावेळी फसवतो, त्यावेळेला आपल्याला वाटतं की अरे, मी याला फसवलं. हो बाबा, आज तू त्याला फसवलं. तुला ही सवय जर लागली ना, तर तू स्वतःहून स्वतःला फसवतो हे तुला माहीत पडणार नाही. आपल्याला वाटतं की नाही, मी त्याला फसवलं. त्याला नाही बाबा. प्रथम तर तुला फसवलंस. म्हणून प्रामाणिक राहा. प्रामाणिक एवढं राहायला पाहिजे की बघा, कोणी दुसरं जर आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तिथे सुद्धा आपण स्थिर असणं गरजेचं आहे. कारण ज्याला माणुसकी जपता येते, ज्याला माणसं बघा प्रत्यक्षातपणे जीवनात जपता येतात, त्याला काळजी करणारं बघा प्रत्यक्षात त्याच्या मनाला काहीच वाटत नाही. कारण त्याला माहिती असतं की आज माझ्या वाटेला जरी दुःख आले तरी 4 माणसं मला बघा सांभाळून घेतील. म्हणून नाती जपली पाहिजेत, माणसं जपता आली पाहिजेत. परंतु आपण एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल आणि एखाद्या व्यक्तीला बघा, त्या व्यक्तीने काहीही चूक केली नाही, बरोबर की नाही, तरीसुद्धा आपण अपशब्द बोलत गेलो किंवा त्या व्यक्तीला बघा नाही नाही ते बोलत गेलो. परंतु खरंच जर आपण पाहायला गेलो, त्या व्यक्तीची काहीच चुकी नव्हती. आता त्या व्यक्तीने आपली माफीसुद्धा मागितली की बाबा माझ्या हातून चूक झालीच नाही आहे. तरीसुद्धा आपला देह मान्य करायला तयार होत नाही आहे किंवा माफ करायला तयार होत नाही आहे. ती सरळपणे व्यक्ती सांगते की बाबा माझ्या हातून चूक घडली नाही आणि जरी चूक घडली तरी बाबा मी तुझी माफी मागते किंवा माफी मागतो. एवढं सांगूनसुद्धा जर आपण माफ करत नसू, मग विचार करा. संवाद कायम असावं, जिथे वाद नसेल तिथे. परंतु जिथे वाद असेल, तिथे संवादाने सुद्धा वाद कमी होत असतो. ज्याप्रमाणे बघा, आपल्या हातामध्ये ब्रेसलेट असतं, हातामध्ये घड्याळ असतं, बोटामध्ये अंगठी असते, गळ्यामध्ये वगैरे सोन्याचा दोरखंड असतो, चैनी असतात. हे सर्व पाहून मन जरी भरलं नाही ना, तरी बाबा 2 वेळचं जेवण करून उत्तम प्रकारे पोट भरणं आपल्या जीवनाला आवश्यक आहे.
बरोबर की नाही? म्हणून लक्षात ठेवा, या टीसभर पोटासाठी आपण कष्ट करत असतो, मेहनत करत असतो. कारण सोनं, चांदी, नाणं सर्व नाशिवंत आहे. आयुष्य मात्र जर आपण पाहायला गेलो ना, हा सुद्धा नाशिवंत देह आहे. परंतु जिथे आपला मेंदू चालत नाही ना, तिथे बघा मनसुद्धा भरकटतं आणि जिभेवर कंट्रोल नसतो. कारण काहीच चालत नाही, मन चालत नाही, बुद्धी चालत नाही. काय करू, कसं करू, असे प्रश्न मनाला येत असतात. आपल्यावर सुद्धा आपल्या देहाचा बघा प्रत्यक्षात मनाचा कंट्रोल असणं फार आवश्यक आहे. म्हणून लोकांविषयी बोलत असताना आदर करायला शिका. कारण आयुष्य हे पुन्हा पुन्हा नाही आहे. आयुष्यात आलेली माणसं ही पुन्हा पुन्हा तुला पाहायला मिळणार नाही आहे. बरोबर की नाही? आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण तो म्हणजे आपल्या डोळ्यात येणारे सुखाश्रू. कोणाच्याही वाटेला दुःखाश्रू येता कामा नये. आपल्या बोलण्यावरून जर दुसऱ्यांच्या मनाला इजा पोहोचत असेल तर उपयोग काय? कारण बघा कुणीही काही बोललं की आपल्या डोळ्यात टचकन पाणी येतं. एखाद्याच्या डोळ्यात पाणी न येणं असा स्वभाव आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रत्यक्ष शांत राहणं योग्य असतं. कारण बघा शब्दांनी बोलत असतो आणि समोरची व्यक्ती त्या शब्दांनी नाराज होत असते. म्हणून कुणाच्याही पुढे लोटांगण घालू नका, जेणेकरून ती व्यक्ती आपले सर्व कार्य पार पाडेल. नाही, आपल्याला जर प्रत्यक्षात कोणी जर व्यक्ती मदत करत नसेल तर स्वतःहून स्वतः कार्य करण्याचा प्रयत्न कर. जर तुमचा देह चुकत नसेल, बरोबर की नाही, चुकीचं कर्म करत नसेल तर दुसऱ्यांसमोर लोटांगण घालण्याची गरज काही आहे. दुसऱ्यांपुढे हाजी करण्यापेक्षा स्वतःहून स्वतःचा आत्मविश्वास उभा कर आणि प्रत्येक कार्यासमोर बघा तत्परतेने उभा राहा. कारण कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ. कारण आजकालची लोक बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, अनेक प्रकारची लोक आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. काही जण आपल्याला चांगलं मानतात, काही जण आपल्याला वाईट मानतात. जी लोक आपल्याला वाईट म्हणतात ना, त्यांच्याजवळ आपल्याला जाणं फार गरजेचं आहे. कारण त्यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपण कसे जीवन जगत असतो. बरोबर की नाही? कारण मनापासून आवडणारी व्यक्ती जीवनातल्या प्रत्येक ओझं कमी करत असते. की नाही? म्हणून प्रत्यक्षात जपणं जर तुम्हाला प्रत्यक्षात बघा ज्यावेळी नाती जपणं असतील, माणसं जपणं असतील, हे जर तुम्हाला जमलं ना, तर तुमच्या नात्यामध्ये कधीही ओझेपणा तुम्हाला वाटणार नाही, जडपणा तुम्हाला वाटणार नाही. कुठलंही तुम्हाला कार्य करायचं असेल तर तुम्हाला तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रमंडळी तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील. म्हणून समर्थ म्हणाले, ज्या वेळेला तुमचा देह कुठेही चुकला नसेल आणि जर चुकला असेल तर लोकांची माफी माग. नातेवाईक असो किंवा मित्रमंडळी असो, माफ करणं योग्य आहे, माफी मागणंसुद्धा योग्य आहे. परंतु प्रत्यक्षात जर तुम्ही कुठल्याही प्रकारे चुकत नसाल तर बघा लोकांपुढे हाजी करत बसू नको, लोटांगण घालू नको. जर लोटांगण घालायचं असेल तर जा सद्गुरूंशी शरण. जय जय रघुवीर समर्थ.